नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र राज्यातील विडी कामगारांना 23 जून रोजी मजुरी वाढीचा निर्णय. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या निषेधात कामगार सेनेचे प्रदेश सचिव विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली साईबाबा चौकातील विजयनगर येथे सोमवारी दिनांक 13 जून रोजी भीक मागो आंदोलन छेडण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू, नव महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष साहेबन्ना तेळगळी, राष्ट्रीय मजदूर संघ इंटकचे राहुल गुजर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी बोलताना म्हणाले, कामगार मंत्री यांच्या नेतृत्वाखाली अनेक बैठका झाल्या. सर्व कामगार संघटनेला प्रस्ताव देण्यास सांगितले. त्याचप्रमाणे वरील चारही संघटनेकडून विडी कामगारांना दर 1000 विड्यामागे 350 ते 400 रुपये मजूरवाढ करण्यात यावा, असे कामगार मंत्र्यांकडे प्रस्ताव देण्यात आला. कामगार मंत्र्यांच्या निषेधात हक्क समितीच्या वतीने भीक मागो आंदोलन करीत आहेत. तरी त्वरित कामगार मंत्री महोदयांनी किमान वेतन जाहीर करावा, अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा डॉक्टर गोवर्धन सुंची यांनी दिले. साईबाबा चौक परिसरात विडी कामगार हक्क समितीच्या वतीने कामगार सेनेचे प्रदेश सचिव माननीय विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेब यांच्या निषेधार्थ भीक मागो आंदोलन छेडण्यात आलेले आहे. या आंदोलनामध्ये नवमहाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष साहेबांना तेळगळी, राष्ट्रवादी कामगार सेल तसेच राष्ट्रीय मजदूर संघ इंटकचे अध्यक्ष, सेक्रेटरी आदी पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनामध्ये आम्ही एकत्रित येऊन आंदोलन करीत आहोत. याचा मुख्य विषय कामगार मंत्री साहेबांनी 4 ते 5 वेळा मुंबईत बैठक घेतलेलं होतं आणि शेवटी 2 तारखेच्या बैठकमध्ये जाहीर केलं की महिला विडी कामगारांना आनंदाचा क्षण आलेले आहे आणि 23 जून रोजी मी किमान वेतन जाहीर करणार, त्यांना समाधान होण्यासारखं करणार, अशा पद्धतीने आम्हाला आश्वासन दिलं होतं. आणि आम्ही चारही संघटनेच्या लोकांनी वेळोवेळी कामगार मंत्री यांना भेटून त्यांनी मागणी केल्या, तुमचं मागणी कितीपर्यंत आहे. आम्ही मागणी केलं की 350 ते 450 रुपये विडी कामगारांना दिला पाहिजे. महागाई वाढलेली आहे, या महागाईमध्ये त्या लोकांना गुजराण करता येत नाही आदी विषयी अनेक वेळा त्यांना सांगितल्यानंतर कामगार मंत्र्यांनी 23 जून रोजी कुठल्याही परिस्थितीत किमान वेतन जाहीर करणार असं आश्वासन दिलं. तरी 14 दिवस महाराष्ट्र राज्य शासनाकडे अधिवेशन होऊनसुद्धा त्या अधिवेशनामध्ये विडी कामगाराबद्दल सकार शब्द निघाला नाही आणि किमान वेतन जाहीर झालेलं नाही. म्हणून आम्ही हक्क समितीच्या वतीने कामगार मंत्रीच्या विरोधात आज निषेध आंदोलन छेडलेले आहे. त्वरित कामगार मंत्र्यांनी किमान वेतन जाहीर करावा, अन्यथा याहीपेक्षा आम्ही आंदोलन छेडू. जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महाराष्ट्र. विडी कामगारांना किमान वेतन पासून वंचित ठेवण्याचा काम हे महाराष्ट्रातील महायुती सरकार पर्यायाने कामगार मंत्री करीत आहेत. त्याच्या निषेधार्थ आता आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी कामगार सेल, त्याचबरोबर नव महाराष्ट्र कामगार संघटना, इंटक राष्ट्रीय विडी संघ, राष्ट्रीय विडी संघ, इंटक संघटना, महाराष्ट्र कामगार सेना या सर्व संघटनेच्या वतीने आम्ही भीक मागत आहोत. आम्ही या बाबतीमध्ये सरकारनं किंवा कामगार मंत्र्यांनी दखल नाही घेतली तर यापुढे आमचं आंदोलन उग्र प्रकारचं राहील आणि हा इशारा या ठिकाणी देतो आणि मालकांना सांगतो, तुम्ही कामगारांना फोडायचा प्रयत्न करू नका, कामगारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. कोणत्या हिशोबाने तुम्ही मजूर या ठिकाणी तुम्ही वाढ केलेली आहे, हे कुठल्याही प्रकारचा कायद्याने नाही आहे. म्हणून या बाबतीमध्ये आमचं आंदोलन चालू आहे. भीक मागो आंदोलनाद्वारे सरकारचा, प्रतिकात्मक भीक आंदोलनाद्वारे सरकारचा आणि मालकांचा निषेध करीत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. अंमलबजावणी झालीच पाहिजे, विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. कामगार मंत्र्यांचा, कामगार मंत्र्यांचा, विडी मालक संघाचा, विडी मालक संघाचा, विडी कामगारांना किमान वेतन अंमलबजावणी झालीच पाहिजे. कामगार मंत्री, कामगार मंत्री, कामगार मंत्री, दिरंगाई करणाऱ्या कामगार मंत्र्यांचा, किमान वेतन अंमलबजावणीसाठी दिरंगाई करणाऱ्या कामगार मंत्र्यांचा, विधी कामगारांना न्याय करणाऱ्या कामगार मंत्र्यांचा, किमान वेतनाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. कामगार मंत्र्यांचा
मालकांचा, विडी मालक संघाचा जय महाराज. यावेळी चंद्रकला गुजर, नंदिनी जिंदम, मीनाक्षी मादास, रेखा आडकी, गुरुनाथ कोळी, प्रसाद जगताप, श्रीनिवास बोगा, बालाजी बुधाराम, विष्णू गुंडेटी, सोमनाथ कनकी, विष्णू मेहत्रे, पप्पू शेख, विठ्ठल कुराडकर आदींनी परिश्रम घेतले. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार,